राजर्षी शाहू महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून कसबा पावडा इथल्या शाहू जन्मस्थळी बुधवारी शाहू सत्यशोधक जागृती परिषद घेण्यात आली. सत्ता ब्राह्मणांच्या हाती गेली तर ते लोक पुन्हा आम्हाला पेशवाईत ढकलतील, हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं भाकीत आज खरं ठरतंय का? ओबीसी प्रधानमंत्री असूनही ओबीसींची जातनिहाय जनगणना केली जात नाही. ईव्हीएम मशीन म्हणजे आधुनिक मनुस्मृतीमुळं देशात आणि महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षाची सत्ता प्रस्थापित झाली. ईव्हीएममुळं ब्राह्मणशाही मजबूत होतीये. गृहमंत्री अमित शहा, राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर हे राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आमच्या बहुजन महापुरुषांचा वारंवार अवमान करतायत. या विषयांवर शाहू सत्यशोधक जागृती परिषदेत गंभीरपणे चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी बहुजन समाजाला दैववाद आणि धार्मिकतेच्या जोखडाखाली बांधून ठेवलं जात असल्याचा आरोप केला. शिक्षित होऊनही बहुजन समाजातील मंडळी जातीयवाद्यांच्या आश्रयाखाली वावरतायत. संघटितपणातून ब्राह्मणवादी शक्तीनं हिंदुत्वाच्या नावावर स्वतः राज्य केलंय. फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा मानणारी देशपातळीवर मूलनिवासींची संघटना नाही. संविधानानं अधिकार दिला असतानाही बहुजन समाज शासनकर्ती जमात बनला नाही, याबद्दल मेश्राम यांनी खंत व्यक्त केली. शाहू अध्यासन केंद्राचे संस्थापक प्राचार्य J.K. पवार यांनी यावेळी बोलताना देशात नव्या सत्तेच्या काळात बहुजनांचं आणि दुर्बलांचं शोषण सुरू असून बहुजनांच्या होणाऱ्या शोषणाला प्रतिबंध करण्यासाठी संघटित बळ उभं करावं लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, दिगंबर लोहार, बसवंत पाटील, इंदिरा पटवर्धन, डॉक्टर अनिल माने यांचीही भाषणं झाली. या कार्यक्रमाला हर्षल सुर्वे, स्मिता तलवार, बाबा महाडिक, अजय घाटगे, सौरभ देसाई, सुभाष इनामदार, रणजित केळुसकर, महेश बावडेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.